महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सदा पंढरीनाथ पादाब्जभृङ्गं निवृत्तीश्वरानुग्रहात् प्राप्ततत्त्वं महेन्द्रायतीरभूमो वसन्तं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची। अखिल कोट ब्रह्मांड नायक अखिल गुण निधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणारविंदे व्यासपीठावरून मनोभावे वंदन करून कैवल्य ज्ञान चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदि करून सकल साधू संतांच्या चरणारविंदे व्यासपीठावरून मनोभावे प्रणिपात करून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी वेगवेगळ्या क्षेत्रावरती आपण आयोजित करत असणारा हा भक्ती महोत्सव, पंचदिनी कीर्तन महोत्सव, प्रवचन सत्र, त्यामध्ये कथा, यावर्षी आपण आदिशक्ती मुक्ताबाईच्या पवित्र प्रांगणामध्ये दरबारामध्ये अर्थात श्री क्षेत्र मुक्ताईनगर या ठिकाणी सर्वजण सर्व मंडळी उपस्थित आहोत। परमार्थिक स्नेही श्री हरिभक्तीपरायण गणेश महाराज यांच्या अंतःकरणातली एक शुद्ध सात्विक भावना, संकल्पना, आणि ती संकल्पना पूर्ण होताना आपणाला दिसतीये किंवा पूर्णत्वाला चाललेली असं आपण म्हणतोय, पण वास्तविक अंतःकरणातला मनातला जर संकल्प सत्स्वरूपाचा असेल तर तो संकल्प पूर्ण करतो तो भगवान परमात्मा करतो। सत्य संकल्पाचा दाता नारायण। सर्व करी पूर्ण मनोरथ। गेली जवळजवळ 3 वर्ष आपण वेगवेगळ्या क्षेत्रावरती संतांच्या चरण सानिध्यामध्ये आपल्या जीवनातील, आयुष्यातील, वर्षातील एक 4 पूर्ण दिवस आणि 5वा अर्धा दिवस, 5 दिवसाचा त्या ठिकाणी हा कालखंड वेगवेगळ्या संतांच्या चरणतीर्थाजवळ आपण घालवतो आहोत। यावर्षी आपण आईसाहेबांच्या दरबारामध्ये आहोत। यामध्ये यावर्षी थोडीशी कार्यक्रमाची भरगचता जास्त आहे, म्हणजे एका प्रथम सत्रातल्या कीर्तनामुळे थोडं वाटतं की बाबा हे जास्त झालं, कारण पण तसंही ते विचार केला तर भजनामध्ये तेवढा वेळ जातच होता। फक्त आता होतंय असं की व्यासपीठ चालक महाराजांची थोडी तानातान होणार आहे, कारण त्यांना 10, 10:15, 10:30 पर्यंत व्यासपीठ मोकळं करावं लागणार आहे कीर्तनामुळे। पण असो, सर्व प्रेमाची मंडळी आहेत। पहिला दिवस आहे आज। पहिल्या दिवसाचा एक नियमावली, त्या नियमाला अनुसरून सुरुवातीला आपण ते म्हणतात ना, जय गावी केला वास आणि त्याशी नसावे उदास। ज्या गावामध्ये आपण आहोत त्या गावाची जी ग्रामदेवता आहे त्या ग्रामदेवतेचं त्या ठिकाणी त्याच्या संबंधाने अंतःकरणामध्ये आदराची भावना बाळगून आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत। वास्तविक या गावाचं नाव मुक्ताईनगर, म्हणजे आदिशक्ती मुक्ताई माता यांच्या नावावरून त्या ठिकाणी या नगराची नावाची आपणाला रचना आहे असं लक्षात येतं। म्हणून करता प्रारंभी आपल्या परंपरेने
आपणाला सांगितलेले जे काही नियम आहेत ते आपण कुठे जरी असलो तरी, क्षेत्रावर असू, तीर्थावर असू, कुठे जरी असलो तरी आपल्यापेक्षा जी मोठी मंडळी होऊन गेलेली आहेत त्या मंडळींनी घालून दिलेले जे काही नियम आहेत ते नियम सांभाळणं त्या ठिकाणी आपली जबाबदारी आहे. काय नियम आहे? तो नियम असा आहे, बरेच नियम आहेत, पण आज आपण ताटीच्या चिंतनाला प्रारंभ करतो आहोत. दिवसही पहिलाच आहे आणि कोणत्याही कार्याला प्रारंभ करताना जी श्रेष्ठ मंडळी आहे, जाणकार मंडळी आहेत, त्यांनी एक आज्ञा त्या ठिकाणी, आज्ञाच आहे असं म्हणा, वास्तविक आता ती लिखित नाही आहे म्हणून करता थोडंसं कुठं लिहिलेलं नाही, परंतु काही नियम कसे असतात, काही नियम लिखित असतात आणि काही नियम अलिखित असतात. लिहून ठेवलेले काही नियम आहेत, त्या नियमाचं पालन करणं, आणि काही लिहून ठेवलेलं नाही पण जी श्रेष्ठ मंडळी आहेत त्या मंडळींनी ते नियम पाळलेले आहेत पण कुठं लिहिलेले नाहीत, मग त्यांनी ते सांभाळलं ना. आपण जर त्यांचे अनुयायी असू तर आपणही त्या नियमाला सांभाळणं ही आपली जबाबदारी आहे. मग आज प्रारंभ आहे, प्रारंभ म्हटलं की मंगलाचरणाचा विचार येतो पहिल्या दिवशी, बरं, प्रारंभाला. मग आता ती कथा असू द्या, नाही तर प्रवचन असू द्या, नाही तर कीर्तन असू द्या, काही असू द्या, पहिल्या दिवशी मंगलाचरण झालं पाहिजे. तुम्ही प्रत्येक ग्रंथ उघडून बघा, प्रत्येक ग्रंथाची सुरुवात मंगलाचरणाने आहे. अगदी ज्ञानेश्वरी समोर घ्या, सुरुवात मंगलाचरणाने. गाथा समोर घ्या, सुरुवात मंगलाचरणाने. वेदांतातला उच्च कोटीचा ग्रंथ ब्रह्मसूत्र समोर घ्या, ब्रह्मसूत्राचा प्रारंभसुद्धा मंगलाचरणाने आहे. मग ऐका, याचा अर्थ असा आहे, मंगलाचरण झालं पाहिजे. ज्ञानेश्वरीची सुरुवात बघा, पारायणाला प्रारंभ केल्याबरोबर पहिली ओवी आहे, प्रारंभच आहे. कुठला? ओम नमोजी आद्या. तिथे नमस्कार रूप मंगल साधलेलं आहे ज्ञानोबरायाने, मंगलाचरण केलं. मंगलाचरणाचे 3 प्रकार: वस्तुनिर्देश रूप मंगल, महाराज आशीर्वाद रूप मंगल आणि नमस्कार रूप मंगल. गाथ्याची सुरुवात कोणत्या अभंगाने आहे? समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. मंगलाचरणाचा अभंग येतो. म्हणून फड परंपरेमध्ये पहिल्या दिवशी हा अभंग सेवेला घेतात. कुठला? समचरण दृष्टी. कारण त्यामध्ये वस्तुनिर्देश रूप मंगल साधलेलं आहे की मंगल असणाऱ्या वस्तूचा ज्याच्यामध्ये निर्देश केलेला आहे, वस्तुनिर्देश रूप मंगल. आणि तिसरा एक मंगलाचा प्रकार आहे, तो आहे महाराज नमस्कार रूप मंगल. जसं वस्तुनिर्देश रूप मंगल, आशीर्वाद रूप मंगल, तसं नमस्कार रूप मंगल आहे. आशीर्वाद रूप मंगल माझ्यासाठी किंवा माझ्या प्रिय व्यक्तीसाठी मी परमात्म्याकडे, संताकडे काहीतरी कल्याणाची इच्छा अंतःकरणात बाळगून केलेली मागणी, प्रार्थना, याला काय म्हणतात महाराज? त्या ठिकाणी आशीर्वाद रूप मंगल. एक महाराजांचं प्रमाण आहे, सर्वांच्या पाठातला अभंग आहे. आशीर्वाद रूप मंगल कशाला म्हणतात? महाराजांनी एके ठिकाणी विनंती केलेली आहे, संतांच्या चरणाला प्रार्थना केलेली आहे, याला महाराज आशीर्वाद रूप मंगल म्हणावं म्हणून करता विचारात घेतल्या जातं ते प्रमाण. महाराज बोलताना बोलतात, तुमची दासीचा दास करून ठेवा, तुमची दासीचा दास करून ठेवा, तुमचे दासचा दास करून ठेवा, तुमचे दासचा दास करून ठेवा, तुमची दासीचा दास करून ठेवा, तुमची दासीचा दास
तुमचे दास करून घ्यावा तुमचे दास करून घ्यावा आशीर्वाद द्यावा हाती माझ आशीर्वाद द्यावा हाती माझ नवविधान आशीर्वाद द्यावा हाती माझ आशीर्वाद द्यावा हाती माझ नवविधाने मोक्ष करवा ही केलेली प्रार्थना तुमचे दासीचा दास करून ठेवा आशीर्वाद द्यावा हाची मज हा आशीर्वाद द्या याला त्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाच्या मंगलाचरणामध्ये या प्रमाणाचा विचार करा. आणि आपण प्रारंभ करताना ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या श्री संत ब्रह्मचित्कला आदिशक्ती मुक्ताबाई माता यांना वंदन करण्याच्या दृष्टीने जे प्रमाण आपण उच्चारलं ते नमस्कार रूप मंगलामध्ये चिंतनात घ्या. कुठलं? मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची हे. मुक्ताबाई नमो नमस्कार बर का नमस्कार रूप मंगल कशा आहेत त्यांचं स्वरूप त्रिभुवन पावनी त्रिभुवनाला पावन करण्याची त्या ठिकाणी शक्ती बाळगून असणाऱ्या अशा आदिशक्ती मुक्ताबाई मातेला महाराज म्हणतात नमो नमस्कार असो की ज्या आद्यत्रय जननी देवाची तीन देवाच्या अगोदरचे आहेत. तीन देव कोण? श्री संत ज्ञानेश्वर महाराज श्री संत निवृत्तीनाथ महाराज आणि श्री संत सोपानदेव महाराज. म्हणजे आता हे मायेच्या दृष्टीने विचार आहे बरं. ते आपल्याकडे एक प्रमाण सांगतात बघा पहिले कोठेची नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही तेथे एक ढालगज निर्माण झाली पहा तिने एवढी ख्याती केली. कोण? माया. मायेचा विचार वास्तविक असताना शरीर संबंधाने विचार करत असताना या तीनही भावांच्या त्या ठिकाणी त्या एक छोट्याशा लाडकी असणाऱ्या बहीण आहेत. कोण? मुक्ताबाई माता. ताटीचं चिंतन म्हणजे काय आहे ऐका. वास्तविक खरं जर विचार केला तुम्ही कोणाकडनं तरी वाक्य ऐकलेलं आहे. आता तुम्ही तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये संसारामध्ये कधी ना कधी असा एखादा प्रसंग घडून जातो काय की माणसाच्या मनाला त्या ठिकाणी मनामध्ये कधीतरी असा राग येतो बघा. महाराज असलं म्हणून काय झालं कधीतरी राग येतोच की. महाराज साधू झाला संत झाला कोणी त्याला राग येतो कशानं कशा. आता आम्हाला कशानं राग येईल सांगता येत नाही. स्वर नाही लागला तरी राग येतो बरं आम्हाला. सिस्टमवाल्यांना आवाज चांगला नाही दिला तरी आम्हाला काय होतो राग येतो. राग यायला काय कुठलं ना कुठलं तरी कारण झालं की त्यात कोणी असला तरी काय होतो राग येतो क्रोध येतो. हो ऐकायला चला म्हटलं तरी आपणाला राग येतो आहे का नाही. जेवण भरपेट झालेलं असावं अगदी डोळ्यावर त्या ठिकाणी झोपेची आणि एवढ्यामध्ये त्या ठिकाणी महाराजांनी आवाज द्यावा चला सुरुवात झाली. राग येतो की नाही खरं सांगा. राग येतो की नाही. राग येतो त्यावेळी. मग ऐका राग येतोच. मग राग आल्याच्या नंतर रागवलेल्या व्यक्तीला एखाद्याने काही त्या ठिकाणी बाबा शांत हो रागवू नको असं म्हणणं हे साहजिक प्रत्येकाच्या जीवनामध्ये कधी ना कधीतरी घडतच असतं. तसाच एक प्रसंग आहे बरं हा. कुठला? ताटीचा. वास्तविक आता
या ताटीबद्दल, ताटीच्या अभंगाबद्दल बोलत असताना जी थोडी जाणकार माणसं आहेत, डोळस माणसं आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे बरं का, थोडं पूर्वपक्षाच्या संबंधाने बोलतो मी, उत्तर पक्ष मांडतो नंतर. त्यांचं म्हणणं असं आहे की ताटीचे अभंग हे अभंग त्या ठिकाणी क्षेपक आहेत. काय म्हणणं आहे? अभंग क्षेपक आहेत. जाणकार माणसं, जी डोळस माणसं आहेत, त्यांचं म्हणणं आहे की क्षेपक अभंग आहेत. पण वास्तविक थोडासा जर विचार केला, आता का क्षेपक आहेत त्यांनी कारणं सांगितलीत जाणकार माणसांची, आणि कारणं योग्य आहेत, ती पटणारी कारणं आहेत. त्यांचं कारण बघा काय. पहिलं कारण, विश्वमौली ज्ञानोबरायासारखा संत, ज्ञानोबरायासारखा महात्मा शुल्लक गोष्टीवरनं अंतःकरणामध्ये, त्या ठिकाणी क्रोध अंतःकरणामध्ये निर्माण होऊ देणार नाही. ऐका बरं, ज्ञानोबरायाला राग आला, असं तुकोबरायांना राग आला असं म्हणणं आपणाला पटेल का? आपणाला ते रुचेल का? नाही का? काय असतं मला सांगा. श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर आणि निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर काका, इंदोरीकर महाराज कीर्तनाला उभं राहिले आणि उभं राहिल्यापासून जे विठ्ठल होईपर्यंत 2 तास अगदी अस्खलित पूर्णच्या पूर्ण ब्रह्मज्ञानच कीर्तनात सांगितलं. असं होईल का त्यांच्या कीर्तनात? होणार नाही. चैतन्य महाराजांच्या कीर्तनामध्ये जी सुरुवात झाली शेवटपर्यंत पूर्ण विनोदच सांगितला त्यांनी. असं होईल का? नाही होणार. लक्षात घ्या, कारण त्यांचं एक वलय ठरलेलं असतं. निवृत्ती महाराज देशमुख म्हटलं की ते प्रबोधनकार, ते विनोद करणार, म्हणजे त्यांच्या कीर्तनात विनोद येणारच आहे. ऐका, तसं संत म्हटलं की संतांच्या, वास्तविक संत त्यांनाच म्हणतात. कोणाला म्हणतात? की बाहेर घडणाऱ्या कोणत्याही परिस्थितीचा जे स्वतःच्या मनावर किंचितही परिणाम होऊ देत नाहीत. ऐका बरं, जे स्वतःवरती बाहेर घडणाऱ्या गोष्टीचा, यालाच काय म्हणतात? द्वंद्वातीत होणं म्हणतात. कसं? द्वंद्वाच्या अतीत होणं. बाहेरच्या गोष्टीचा स्वतःवर कसलाच परिणाम जो होऊ देत नाही, तोच तर साधू आहे ना, तोच तर संत आहे ना. नाहीतर जीवनात काहीतरी घडलं त्याने त्या ठिकाणी सुखी झाला, जीवनात काही विपरीत घडलं त्या गोष्टीने तो दुःखी झाला, तर मग त्याला साधू कसं म्हणायचं? त्याला संत कसं म्हणायचं? ऐका, एका क्षुल्लक गोष्टीमुळे, काही क्षुल्लक जीवनामध्ये घडलेल्या गोष्टीमुळे ज्ञानोबरायासारखे संत महाराज रागवतील, त्यांना त्या ठिकाणी राग येईल आणि रागावून घराचं दार लावून ते बसतील. असं आपणाला वाटतं का खरं असेल म्हणून? हे वाटतं का? नाही वाटत. मग जर हे खरं वाटत नाही, ज्या अर्थी दार लावून ज्ञानोबराय बसलेलेच नाहीत, मग त्या अर्थी ताटीच्या अभंगाचा काही मग संबंध येईल का? म्हणजे असा एक म्हणणारा वर्ग आहे बरं, मी सांगतोय. हा विद्वान डोळस आहे. वास्तविक यांची बघण्याची त्याकडे जी आहे ती दृष्टी डोळस दृष्टी आहे की ज्ञानोबरायासारखा संत हा बसू शकत नाही, रागावून बसू शकत नाही. भलेही काही घडलेलं असेल तरी ज्याच्या संबंधाने आपल्या अंतःकरणाला काही दुःख झालंय, वेदना झालेल्या आहेत, त्याच्याकडे जाऊन त्याच्याबरोबर संवाद करतील, बोलतील, पण असं त्याच्यावरती रागवून दार लावून त्या ठिकाणी बसणार नाहीत. ज्ञानोबराय बसणार नाहीत. बरोबर आहे. मग प्रमाण कसे मानायचे ताटीचे अभंग? प्रमाण मानण्यासाठी आता हा जसा युक्तिवाद आहे, काय आहे? तर्को अप्रतिष्ठा श्रुतयो भिन्न असं म्हटलेलं आहे. तर्क, महाराज तर्काने कुठलीही गोष्ट स्थापन करता येते. तर्कच करायचं म्हटल्यावर काही तर्क करता येत. ज्ञानोबराय रागवू शकत नाहीत, तर्कच आहे. पण काय सांगता येतं मला सांगा? संतांच्या जीवनामध्ये त्यांनी रागवावं की रागवू नये हे ठरवणारे आपण कोण आहेत? तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य जीव ठरवू शकतो का की साधूने रागवावं, साधूने रागवू नये? नाही, असं काही नाही. बरेच प्रसंग असे आहेत घडून गेलेले आहे, आपल्याला बघता येतं पुराणामध्ये, की त्या प्रसंगामध्ये मोठ्या मोठ्या साधूंना सुद्धा क्रोध आलेला आहे.
राग आलेला आहे बरं. तुम्ही म्हणाल कुठं कुठं, अगदी सर्वात मोठं पुराण महापुराण श्रीमद भागवत पुराण. श्रीमद भागवत महापुराणामध्ये जेव्हा राजा परीक्षिती शुकदेवजी महाराजांना मी राग येतो की नाही हे मला सांगायचं आहे. मग ज्ञानोबरायाला का राग येऊ शकणार नाही. जेव्हा राजा परीक्षिती शुकदेवजी महाराजांना विचारतो, महाराज ज्या गोपी, ऐका बरं थोडं लक्ष द्या, ज्या गोपी जार कर्म करणाऱ्या आहेत अशा जार कर्म करणाऱ्या गोपींना गवळणीला देव भेटलाच कसा, हा प्रश्न विचारला. हा प्रश्न विचारल्याबरोबर शुकदेवजी महाराजासारखा ज्ञानी विद्वान जो महात्मा सतत आत्मानंदामध्ये मग्न आहे त्यांना सुद्धा राग आला बरं राजाच्या या प्रश्न विचार. म्हणजे राग येतो. मला हे सांगायचे, साधू जरी झाला तरी काही घटना घडली की राग येतो. तसं ज्ञानोबरायांना राग आलेला असावा असं एक कल्पना. आता हा तर्कच आहे, आपला ही तर्कच आहे. ते तर्क काय असतो माहिती आहे का, गुरुदेवांच्या मुखात ऐकलेलं आहे. तर्क, एक मुलगा होता, गुरुजी मुलगा होता, वडिलांनी त्याला शिकायला टाकलं, असं लांब टाकला. दिवाळीच्या सुट्टीला पोरग घरी आलं. मग ते आनंद असतो महाराज आई वडिलाला, मोठ्या शाळेमध्ये शिकतोय. मग ते दिवाळीचे त्या ठिकाणी लाडू करायला सुरू होते. काका लाडू चालू. सकाळी सकाळी महाराज स्नान झालं, ती असतं ना ती पहिली आंघोळ, तसे ते आंघोळ झाली, स्नान झालं, त्याला अभ्यंग स्नान म्हणतात ना. स्नान झालं. स्नान झाल्याच्या नंतर आईने त्याच्यासमोर त्या ठिकाणी 2 लाडू बनवलेले होते. लाडू बनवले आणि त्याच्यासमोर आणून ठेवले. आणि आई त्याला म्हणाली, बाळा लाडू बनवलेत म्हणे, खा म्हणे, सुरुवात कर. बाप आला, बापाने बघितलं. बाप म्हटलं ठीक आहे खा म्हणे तू, पण आता तू एवढ्या लांब गेलाय म्हणे शाळेमध्ये, तिकडे जाऊन राहतो, काय शिकलास सांग, तिथे काय शिकवतात सांग. आता तो म्हणायला लागला, बाबा तिथं भरपूर काही काही शिकवतात, कसं सांगावं वडिलाला. नाही नाही सांग काय शिकवतात. त्यानं सरळ सरळ सांगितलं, बाबा आम्हाला आमच्या कॉलेजमध्ये असं शिकवतात, मी असं शिकलेलो आहे की मी होत्याचं नव्हतं करू शकतो. काय म्हटला तो, होत्याचं नव्हतं करू शकतो. ते नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र, तर्कशास्त्रच आहे महाराज. नागरिकशास्त्र माहीत आहे, अर्थशास्त्र माहीत आहे, तर्कशास्त्र काय आहे बापाने विचारल्यावर पोरग म्हटला, म्हणजे होत्याचं नव्हतं एकाचे 2, 2चे 3 त्या ठिकाणी तर्काने करू शकतो, नाही ते निर्माण करू शकतो म्हणे. तर्क तर्क काय करू शकतो, जे नाही ते सुद्धा निर्माण करू शकतो. म्हणजे कसं काय, त्याने सरळ बापाला विचारलं, बाबा सांगा इथे लाडू किती आहेत. आता 2 ठेवलेले होते. त्याचे वडील म्हटले, बाबा 2 लाडू आहेत. तो म्हटला नाही इथे 3 लाडू आहेत म्हणे. किती लाडू, 3 लाडू. आता होते किती दिलेले, 2. पोरग म्हणायचं नाही नाही बाबा इथे 3च लाडू आहेत. आई आली म्हणे, बाप लेकाचं काय चाललंय घरामध्ये. आईने बघितलं म्हणे लाडू तर 2 दिसत आहेत, पोरग तर म्हणतोय 3 लाडू आहे. आई म्हटली, कसे 3 लाडू आहेत सांग बरं, सिद्ध कर बरं, सिद्ध करून दाखव म्हणे. तो म्हटला सोपं आहे. त्यानं काय केलं माहिती आहे का, एक लाडू उचलला, आईच्या हातावर ठेवला. आई हा 1 लाडू. आई म्हटली बरोबर. दुसरा उचलला, बाबाच्या हातावर ठेवला, बाबा 2 लाडू. बाबा म्हणले बरोबर आहे. मग ते 2 म्हणताना बापाच्या हातावर ठेवला, म्हणे हे 2 लाडू. बाप म्हटले ठीक आहे, हे 2 आणि आईच्या हातावरचा 1 किती झाले नाना, किती झाले, 3 झाले. दिसायला किती दिसायला लागले, 2. हा 1 लाडू. आता आईला कळे ना म्हणे, खरं 3 तर झाले म्हणे, पण दिसताना 2 दिसत आहेत. पण तर्क ऐका, तर्क मला सांगायचा आहे. मग त्या आईनं ठेवला तो प्लेटमध्ये लाडू, वडिलांनी ठेवला. कसं काय रे म्हणे, सांग बरं परत एकदा, काही कळलं नाही आम्हाला. पोराने परत एका लाडूला बोट दाखवलं.
बाबा आता तुम्ही सांगा म्हणे, हा लाडू 1, बाप म्हटलं बरोबर आहे, आणि हा 2, बाप म्हटले बरोबर आहे, हा 2, हे 2 आणि हे पहिला 1 किती झाले? बाप म्हटलं बरोबर आहे, 3 झाले. अरे दिसायला 2 दिसतात, दिसायला 2 दिसतात आणि तर्काने हा 3 म्हणतोय, आणि बरं म्हणतोय सुद्धा. पण बापाने विचार केला म्हणे हा तर्क करतोय का? 1 लाडू उचलला, मालकिनीच्या हातावर ठेवला, दुसरा लाडू उचलला. बाप म्हटलं हे बघा म्हणे बाळासाहेब, 3 लाडू आहेत ना म्हणे इथं. पोरग म्हटला बरोबर. 1 लाडू तुमची आई खाईल म्हणे, दुसरा लाडू मी खातो, तिसरा तुम्ही खा म्हणे, तुम्ही तयार केलेला. आता तर्काने तयार झालेला लाडू सिद्ध करता येईल का ते? नाही महाराज, ऐका लक्ष द्या. तसं तर्काने मान्य करता येईल की ज्ञानोबरायासारखा महात्मा रागवू शकत नाही, तर्कच आहे. किंवा कदाचित रागवूही शकतात, हा तर्कच आहे. पण कारणं वेगळी आहेत. काय कारण आहेत? आता कारण मीमांसा ताटीच्या त्या ठिकाणी अभंग बघण्याच्या पूर्वी आपणाला त्याची पूर्वपीठिका बघणं फार महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. की नेमकी या अभंगाची रचना कशासाठी झालेली असेल? का बरं मुक्ताबाईला ज्ञानोबरायांना त्या ठिकाणी सांगावं लागलं असेल? विचार करण्याची गरज आहे. बरं, ज्ञानोबरायासारखा महात्मा ताटी लावून का बसला असेल? ताटी या शब्दाचा अर्थ होतो दार. ताटी या शब्दाचा अर्थ काय? दार. आता हे वास्तविक ताटी शब्दाचा जसा दार अर्थ होतो का, तसं ताटी लावून बसले. वास्तविक माणसाने कधी ना कधी ताटी लावून बसलं पाहिजे बरं का जयदीप महाराज. कधी ना कधी तरी ताटी लावून बसलं पाहिजे, दार लावून बसलं पाहिजे. काय केलं पाहिजे? दार लावून बसलं पाहिजे. तुम्ही म्हणाल दार लावून बसलं पाहिजे? हां, निवांत. दार लावून बसणे याचा अर्थ आपल्या जीवनामध्ये, ऐका, बरेच दार आहेत बरं, ते लावता आले पाहिजेत. कोणते कोणते? दार उघडे राहिले की महाराज कदाचित आपलं नुकसान होण्याची शक्यता आहे. 2 डोळे दारच आहेत, 2 कान दारच आहेत महाराज. ऐका बरं, हीच ताटी म्हणा लावता आली पाहिजे. म्हणजे आता ते डोळे लावणं, कान बंद करणं, याचा अर्थ काय करायचा चिंतनाचाच विषय आहे बरं. वास्तविक डोळे लावणं म्हणजे काहीच बघायचं नाही का? मग आता बघायचंच नाही म्हटल्यावर आंधळच व्हायचं का, असा त्याचा अर्थ होईल? तसं नाही. मग वाईट काही बघायचं नाही, लक्षात घ्या. एक देवाला सोडून दुसरं काही बघायचं नाही. चांगलं असेल तर जरूर बघितलं पाहिजे, पण इतर काही असेल तर त्या ठिकाणी डोळे लावलेले बरे. वाईट काहीतरी ऐकण्यापेक्षा कानाचे दार बंद केलेले बरे, चांगलं ऐकलेलं बरं. चला असो, ज्ञानोबराया त्या ठिकाणी ताटीमध्ये जाऊन बसले असावेत. एक आपणही तर्क करू. काय? का ज्ञानोबराय ताटी लावून बसले असतील? कदाचित ज्ञानोबराय म्हणजे कोण आहेत माहिती आहे का? वास्तविक या चौघाबद्दल चिंतन करत असताना ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, आपण विचार बघितला, हे चौघही महाराज प्रत्यक्ष भगवान परमात्म्यांनीच घेतलेला अवतार, म्हणजे 3 जण, आणि आदी माया शक्ती म्हणजे मुक्ताबाई. मग ऐका, प्रत्यक्ष देव या अवनी तलावरती प्रगट झालेले आहेत. पण गंमत अशी झाली बघा की ज्ञानोबरायाच्या प्रभावाखाली, थोडं लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे, ज्ञानोबरायाच्या प्रभावाखाली बाकी 3घांचं महत्त्व थोडं दडपल्या गेलं. माझं बोलणं थोडं लक्षात घ्या. काय आहे, जसं म्हणतात ना, चंद्र उगवला, काय चंद्र उगवला रे उगवला, की कितीही लख दिसत असणाऱ्या चकाकणाऱ्या चांदण्या असल्या की चांदण्या चंद्रोदय झाल्याबरोबर त्यांचं तेज काय होतं? क्षीण होतं. म्हणजे ते क्षीण होतं असं नाही म्हणतायत, ते असतं. पण गंमत अशी आहे, चंद्राच्या प्रकाशापुढे त्यांचा प्रकाश जगाला दिसत नाही. ते प्रकाशितच असतात, चांदण्या त्याही वेळेस प्रकाशितच असतात. पण चंद्रप्रकाशापुढे जसं महाराज
त्या दिसत नाहीत. त्यांचं ते तेज चकाकणं थोडंसं झाकुळल्या जातं, बरोबर आहे की नाही. तसं ज्ञानोबारायांच्या पुढे त्या काळात मग कमाल आहे बरं का. त्यावेळेस विशेष आहे कोणाचं, श्री संत नामदेव महाराजांचं. नाहीतर ज्ञानोबारायाच्या समकालामध्ये असणारी जेवढी संत मंडळी होऊन गेली का, ज्ञानोबारायांच्या प्रभावापुढे सर्वांचं त्या ठिकाणी त्या प्रकाशापुढे सर्व थोडंसं असं झाकुळल्यासारखं झालेलं आहे. तुम्ही थोडा विचार करा त्या काळाचा. मग अशा काळात ऐका, वास्तविक निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबारायांचे श्रीगुरू आहेत, मोठे भाऊ आहेत, बरोबर आहे. पण मला सांगा, ज्ञानोबारायांचं जेवढं मोठेपण त्या ठिकाणी वाटतं आपणाला, किंवा त्यांचं चरित्र जेवढं विस्तारानं आपणाला दिसतं, तेवढं विस्तारानं निवृत्तीनाथ महाराजांचं चरित्र आहे काय? नाही. ज्ञानोबारायांचं जेवढं चरित्र विस्तारानं सांगितलं जातं, तेवढं विस्तारानं सोपान काकाचं चरित्र आहे काय? नाही. जेवढं ज्ञानोबारायाचं विस्तारानं चरित्र सांगितलं जातं, तेवढ्या विस्तारानं मुक्ताबाईचं चरित्र आहे का? नाही. का? कारण त्या सूर्यापुढे महाराज हे थोडंसं काय झालं, झाकुळल्यासारखं झालंय, झाकल्यासारखं झालंय. अशा या कारणामुळे कदाचित, आपला हा तर्कच आहे बरं, या कारणामुळे कदाचित ज्ञानोबारायांनी आपल्या छोट्या बहिणीचं महत्त्व जगाला कळावं म्हणून करता, की भलेही लहान असेल पण हिचा काय मोठेपणा आहे, हिच्याकडे किती ज्ञान आहे, हे लोकांच्या लक्षात यावं म्हणून करता कदाचित ज्ञानोबारायांनी दार लावून घेतलेलं असावं. जर ज्ञानोबारायांनी दार लावलं नसतं तर मुक्ताबाईचे ताटीचे अभंग कधी बघितलेत आपण? नाहीत बघितले, वाचले नाहीत कधी, वाचनात नाहीत आले आपल्या. बघा आता ते एवढं तत्वज्ञान आणि अगदी सोप्या भाषेमध्ये. आता वास्तविक मुक्ताबाईची भाषा थोडी कठीण आहे बरं. काय ते यामुळे सुद्धा काही जण म्हणतात की ताटीचे अभंग क्षेपक आहेत. का? कारण मुक्ताबाईचं तुम्ही वाङ्मय बघा, गाथा बघा, मुक्ताबाईचा अभंग बघा, त्यातले अगदी त्या ठिकाणी क्लिष्ट विषय. मुंगी व्याली, शिंगी झाली, तिचे दूध किती, 17 रांजण भरून, किंवा ऐका असे काही अभंग आहेत की त्या अभंगामध्ये, ज्याला आपण कूट अभंग म्हणतो, सहजासहजी कळणार नाहीत. मग एवढी क्लिष्ट भाषा मुक्ताबाईची इतर ठिकाणी आपणाला बघायला मिळते, पण ताटीच्या अभंगामध्ये अगदी सोपं आहे महाराज. भाषा जर बघितली तर कशी आहे, अगदी साधी साधी सरळ सरळ भाषा वाटते बघा. मग ऐका, कदाचित मुक्ताबाईकडे एवढं मोठेपण आहे, एवढं ज्ञान आहे, हे जगाला कळावं हा भाव माऊलीच्या अंतःकरणात निर्माण झालेला असावा कदाचित. आणि म्हणून करता ज्ञानोबारायांनी ते दार लावलेलं असावं, झोपडीचं दार लावलेलं असावं, असा एक कयास, अंदाज, तर्क आपण त्या ठिकाणी करतो आहोत वास्तविक. मग आता नेमकं काय झालं होतं की ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी दार लावून बसले झोपडीच. सर्वांना चरित्र माहीत आहे, चरित्रामध्ये जास्त त्या ठिकाणी गुंतणार नाही, पण थोडंसं पूर्वपीठिका लक्षात यावी म्हणून करता बोलतो. ऐका, पैठणच्या ब्रह्मवृंदानी वास्तविक ज्ञानोबारायाच्या अगोदर ज्ञानोबारायांचे वडील विठ्ठलपंत, विठ्ठलपंतांचे वडील गोविंदपंत, गोविंदपंतांचे वडील त्र्यंबकपंत. आता ही जवळजवळ 7 पिढ्या अगोदर यांची परंपरा आहे, विठ्ठलपंताच्या अगोदरची 7 पिढ्याची परंपरा. पण शुद्ध सात्विक त्या ठिकाणी यांच्या कुलामध्ये अगदी त्र्यंबकपंतापासून नाथ परंपरेचा स्पर्श आहे बरं. थोडं लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. नाथ परंपरेचा स्पर्श आहे. अगदी त्र्यंबकपंतांना सुद्धा जो अनुग्रह झालेला आहे, म्हणजे विठ्ठलपंतांच्या आजोबाला, माऊलीच्या पंजोबाला जो अनुग्रह झालेला आहे, मुक्ताबाईच्या पंजोबाला जो अनुग्रह झालेला आहे, तो गोरक्षनाथांचा आहे. मच्छिंद्रनाथांचे शिष्य कोण? गोरक्षनाथ महाराज यांचा अनुग्रह आहे. म्हणजे नाथ परंपरेचा तिथून स्पर्श आहे यांच्या परंपरेला. पण यांच्या अगोदरची ही जी 2-3 पिढ्या आहेत, त्यासुद्धा त्या ठिकाणी परमार्थिक आहेत असं आपणाला बघायला मिळतं. मग आता सर्वांना हे विठ्ठलपंतांच्या नंतरचं त्या ठिकाणी चरित्र, यांनी लग्न केलं अंतःकरणामध्ये. तसं तर लहानपणापासूनच काय आहे,
भक्तीचं परमार्थाचं वेड आहे, ऐका बरं, बालपणापासून. परंतु आई वडिलांची इच्छा म्हणून करता विठ्ठलपंतांनी लग्न केलं. त्यांना इच्छा नव्हती, म्हणजे त्यांना मनातून वाटत नव्हतं की आपण लग्न करावं. वास्तविक ते अगदी बालपणापासून वैराग्यवान होते. कोण? विठ्ठलपंत. बालपणापासून वैराग्यवान, पण आई वडिलांची इच्छा आहे, ते थकलेत. त्यांची इच्छा पूर्ण करण्याच्या उद्देशाने, निमित्ताने महाराज यांनी विवाह केला. मग आता आळंदीच्या सिद्धोपंतांच्या कन्या, ज्यांचं नाव आहे काय, रुक्मिणी, ऐका बरं, त्यांच्या आग्रहावरून, तो आग्रह म्हणजे कसा, सिद्धोपंताला आणि महाराज त्या ठिकाणी विठ्ठलपंतांना दोघांना सिद्धेश्वरांनी स्वप्नात जाऊन अनुग्रह दिला होता. काय, सिद्धोपंताला सांगितलं होतं तुमची मुलगी यांना द्या, आणि दुसऱ्या दिवशी विठ्ठलपंताच्या स्वप्नात जाऊन सांगितलेलं होतं की त्यांची मुलगी त्या ठिकाणी तुम्ही तिच्याशी लग्न करा, तुमच्या पोटी प्रत्यक्ष देव अवताराला येणार आहेत. नाही का बरं. मग या विचारामुळे विठ्ठलपंत त्या ठिकाणी संसारामध्ये पडले, विवाह झाला. पण कालांतराने महाराज पुन्हा त्या ठिकाणी वैराग्य अंतःकरणातलं उफाळून आलं, नाही का. आणि ते आईवडील गेले, आईवडील गेल्याच्या नंतर संसाराचं ओझं पडलं, आणि ओझं पडल्याच्या नंतर महाराज त्या संसाराच्या दुःखाने, ते तुकोबराय जसं म्हणतात ना, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाची. अशी परिस्थिती विठ्ठलपंताची झाली. वडील गेले, आई गेल्या, संसाराचं ओझं पडलं महाराज. मग आता ते पूर्वीचं वैराग्य, त्यामुळे यांच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी एकदम अति अंतरिम टोकाचं वैराग्य निर्माण झालं. आता या संसाराला लात मारावी आणि संन्यासच घ्यावा डायरेक्ट. रुक्मिणी मातेची परवानगी अगदी गफलतीने मिळवली त्यांनी, आणि गेले. ऐका, गेल्याच्या नंतर पुन्हा गुरुदेवाच्या सांगण्यावरून पुन्हा संसारात आले. पुन्हा संसार सुरू झाल्यावर या 4 भावंडांचा जन्म आहे. सर्वांना हे चरित्र माहीत आहे. ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबराय, सोपन काका आणि मुक्ताबाई. पण त्या काळातल्या लोकांनी वास्तविक गुरु आज्ञा झाली म्हणून करता विठ्ठलपंत परत आलेत संसारात. तर नियम असा आहे बघा, काय आपल्याकडे 4 आश्रम आहेत. कोणते कोणते? पहिला ब्रह्मचर्य, दुसरा ग्रस्त, तिसरा वानप्रस्थ, चौथा संन्यास. ह्याचा क्रम कसा आहे बघा. हां, या क्रमाचं चिंतन करताना पुन्हा अजून एक लक्षात ठेवा, क्रमाक्रमानं पुढं जाता येतं. सुशन महाराज, क्रमाक्रमाने पुढं जाता येतं, पण एकदा पुढे गेलं की पुन्हा परत येता येत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या बरं. गुरुदेव चैतन्य महाराजांनी सांगितलेलं आहे, क्रमाक्रमाने पुढं जाता येतं, पण एकदा पुढं गेला की त्याला मागं येता येत नाही. मला सांगा, ब्रह्मचर्य आश्रमातून गृहस्थ आश्रमात गेला की त्याला गृहस्थ आश्रमातून पुन्हा ब्रह्मचर्यात येता येईल का? त्याला पुढं जाता येईल, वानप्रस्थ होता येईल, संन्यासी होता येईल, पण त्याला परत येता येत नाही. ब्रह्मचर्य आश्रमात येता येत नाही. गृहस्थ आश्रमातून वानप्रस्थ झाला की तो संन्यासी होऊ शकेल, पण पुन्हा त्याला गृहस्थी होता येत नाही. शास्त्राचे काही नियम आहेत. ऐका, वानप्रस्थातून त्याला संन्यासी होता येतं. एकदा संन्यासी झाला की मग आता संन्यास म्हणजे त्याग, तिथं काहीच शिल्लक राहत नाही. मग देह तादात्म्य भावना सुद्धा तिथे शिल्लक राहत नाही. बाकीच्या तर गोष्टीचा विचार सोडून द्या. मग ऐका, तसं विठ्ठलपंत पहिल्या आश्रमातून दुसऱ्यात गेले, दुसऱ्यातून एकदम कुठे गेले? चौथ्यात गेले, चौथ्यात, आणि चौथ्यातून पुन्हा दुसऱ्यात आले. हे खटकलं काही जणाला बरं. ऐका, संन्यास घेतला आणि संन्यासातून पुन्हा ग्रस्त आश्रमात आले. त्यामुळे त्या काळातले जे काही माणसं असतात त्याच काळात असतात असं नाही बरं. जयदीप महाराज ते माणसं म्हणतात काय की सर्व बदललं आता, पूर्वीसारखं नाही. काही नसतं बदललेलं. फक्त माणसाची थोडी विचार करण्याची दृष्टी बदललेली असते, वैचारिक दृष्टी बदललेली असते. वास्तविक त्या काळातल्या मंडळींनी मग महाराज यांना वाळीत टाकलं.
वाळीत टाकणं कळतं का? अजूनही काही ठिकाणी हा प्रकार बघायला मिळतो बरं. आहे ना भारत महाराज? आहे. वाळीत टाकल्या जातं. गावातल्या मंडळींनी त्यांच्याशी त्या ठिकाणी कसलाच व्यवहार करायचा, आज्ञा नाही पाळली तरी चालेल. पण ते परमात्मा बोलतात ना, तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते. माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा, शास्त्राचं बोलणं त्या ठिकाणी काय करा, तुम्ही ग्राह्य धरा. खरं आहे. मग शास्त्र म्हणतं संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रमात येता येत नाही, शास्त्राचं बोलणं आहे, मान्य आहे. पण जर त्या ठिकाणी गुरुदेव सांगत असतील, गुरुजी सांगत असतील की माझी तुम्हाला आज्ञा आहे, तुम्ही परत गेलं पाहिजे. गुरुजीच्या सांगण्यावरून आपण परत आलो, याच्यामध्ये आपल्या बाळांचा काय त्या ठिकाणी अपराध आहे की माणसांनी यांना वाळीत टाकलं. कोणी नीट बोलायचं नाही. ज्ञानोबरायला निवृत्तीनाथ महाराज, सोपन काका, मुक्ताबाई, ते त्याच्या अगोदर ते फिरायला त्र्यंबकेश्वरला गेले. तिथे निवृत्तीनाथ महाराजांना त्या ठिकाणी अनुग्रह झाला गहिनीनाथ महाराजांचा. ते परत आले. परत आल्याच्या नंतर आपल्या मुलाशी सर्वांनी आई वडिलांचं त्या ठिकाणी एक अंतःकरण, मन, आपल्या मुलाच्या संबंधाने असणारी भावना काय आहे बघा, की आपल्या मुलाबरोबर आपली 3 मुलं आणि त्या ठिकाणी मुलगी, यांच्याबरोबर सर्वांनी प्रेमाने राहावं, यांच्याशी बोलावं, यांना त्यांच्याजवळ बसू द्यावं. साध्या अपेक्षा आहेत. आईवडिलांच्या, कोणत्याही आईवडिलांच्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या अपेक्षा आहेत, ऐका. पण त्या काळामध्ये हा त्रास जसं ज्ञानोबरायादिक भावंडांनी सहन केला, तसा हा त्रास विठ्ठलपंतांनी, रुक्मिणी आईसाहेबांनी सुद्धा सहन केला बघा. बघितलं का? ते बघितलं डोळ्याने. अरे आपली सावली अंगावर पडली तर लोक त्या ठिकाणी जोड्या बुटासहित इंद्रायणीमध्ये आंघोळ करायला लागली. आपली सावली सहन होत नाही लोकांना. मग आपल्यानंतर आपल्या मुलाचं कसं? चूक आपण केली आहे, ती चूक नाही आहे, पण लोकांना वाटतं ना की आम्ही चूक केली आहे, की संन्यास आश्रमातून पुन्हा ग्रस्त झाले आणि ग्रस्त होऊन पुन्हा त्या ठिकाणी ही मुलं जन्माला आली त्यांच्या पोटी. मग लोकांना वाटतं हा आम्ही गुन्हा केला आहे. ठीक आहे, मग गुन्हेगार जर आम्ही असू, चूक जर आम्ही केलेली असेल, तर आमच्या चुकीची शिक्षा कोणाला मिळाली पाहिजे? ज्यानं चूक केली आहे त्यालाच मिळाली पाहिजे ना, बरोबर आहे. मग चूक जर त्यांच्या दृष्टीने जर आम्ही चूक केलेली असेल, आम्ही गुन्हेगार असू, तर काय त्रास द्यायचा आहे तो आम्हाला द्यावा. बोलायचं नाही, आम्हाला बोलू नका. मुलांनी काय केलंय? आई वडिलांच्या अंतःकरणातली त्या ठिकाणी ही एक भावना, शुद्ध भावना. मग शेवटी आता लोकांनी आपणाला त्यांच्याबरोबर घेतलं पाहिजे, यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. आणि त्या काळामध्ये महाराज न्यायपीठ कुठं होतं? पैठणला पाठवलं यांना. पैठणला गेले. तिथं गेल्याच्या नंतर महाराज त्यांनी कसलाच विचार न करता डायरेक्ट त्या ठिकाणी आदेश दिला. काय आदेशच दिला लिहून, की तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या मुलांना लोकांनी त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर घ्यावं, समवेत घ्यावं, त्यांच्याबरोबर बोलावं, तर तुम्हा पतीपत्नीला, तुम्हाला किमान तुम्हाला आत्महत्या करावी लागेल. त्या ठिकाणी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा घ्यावी लागेल. वास्तविक ते विठ्ठलपंतासाठीच होतं बरं. पण पतीबरोबर त्या ठिकाणी आपणही जायचं हा भाव अंतःकरणात धारण करून आईसाहेब नंतर निघाले. मग तो आदेश घेऊन महाराज विठ्ठलपंत आळंदीला आलेही. पत्नीला सांगितलं की असा असा आदेश आहे. मी ताटीची पूर्व पीठिका सांगतोय, ऐका, थोडं लक्ष द्या, अगदी सूक्ष्म सांगतोय. महाराज विठ्ठलपंताने त्या ठिकाणी ते दाखवलं रुक्मिणी मातेला. रुक्मिणी मातेनं बघितलं. त्यांच्या लक्षात आलं, मान्य आहे की आपण त्या ठिकाणी आता जर या आदेशाचं पालन नाही केलं तर काही बिघडणार नाही. फक्त एकच होणार की आपल्या मुलांना लोक त्या ठिकाणी त्यांच्या समवेत घेणार नाहीत. मग आपल्या मुलांचं जीवन, पुढचं भविष्य त्या ठिकाणी त्यांचं उज्ज्वल असावं,
हा भाव प्रत्येक मायबापाच्या अंतःकरणामध्ये असतो बरं. मग मुलांचं कल्याण व्हावं यासाठी मायबाप काय करू शकतात हे दुसरी तिसरीकडे बघण्यापेक्षा ज्ञानोबरायांच्या चरित्रात बघा. नाही का महाराज, मग आपण त्या ठिकाणी मेलेलं बरं, आपण देहांत प्रायश्चित्त घेतलेलं बरं का? जर मुलांचं जीवन चांगलं बनत असेल, लोक यांना त्यांच्यामध्ये घेत असतील, बोलत असतील, हां, तर मग काय अडचण आहे. म्हणून करता विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेनं त्या ठिकाणी देहांत प्रायश्चित्त घेतलं. अगोदर त्या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांना सांगितलं असं असं आहे, तुम्हाला काळजी घ्यायची आहे. मग ऐका, पुढे ते निघून गेल्याच्या नंतर आता मोठे निवृत्तीनाथ महाराज तर ऐका, जसं त्र्यंबकेश्वरच्या गुहेमधनं आलेत निवृत्तीनाथ महाराज, त्यांचं नाव सुद्धा कसं आहे बघा. जे वृत्तीवरच नसतात त्यांना काय म्हणावं, निवृत्तीवर, वृत्तीवरच नसतात. मग असे निवृत्तीनाथ महाराज मोठे भाऊ आहेत. ज्ञानोबराय क्रमांक 2, सोपान काका क्रमांक 3 आणि सर्वात लहान मुक्ताबाई आहेत. मग आता गावामध्ये आईवडील यांचे गेले, यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं कशासाठी, मुलांना समाजाने आपल्याबरोबर घ्यावं म्हणून करता. पण लोकांनी महाराज यांना समाजामध्ये बसू दिलं नाही, जवळ बसू दिलं नाही. कोणाला? ज्ञानोबरायादिक भावंडांना जवळ बसू दिलं नाही. पण तरीही हे दुःखही त्या ठिकाणी पचवून यांचं जीवन चाललेलंच आहे. त्या आळंदीमध्ये एक सुतार समाजाचे महात्मा होऊन गेले बघा. त्यांनी ज्ञानोबरायांना या काळात फार सांभाळलं. त्यांचं नाव आहे श्री संत भोजलिंग काका. नाव ऐकलं असेल, नसेल तुम्ही आता कधी परत आळंदीला गेलात तर जरूर दर्शन घ्या समाधीचं. मंदिरामध्ये समाधी आहे त्यांची. ज्या काळात ज्ञानोबरायादिक भावंडांना, मुक्ताबाई असेल, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, ज्ञानोबराय यांना कोणी त्या ठिकाणी अगदी पीठ दिलं नाही मधुकरीमध्ये, त्या काळामध्ये ज्ञानोबरायादिक भावंडांचा सांभाळ केला तो भोजलिंग काकाने केला. सांभाळलं त्यांनी, कसं कसत नाही. भलेही यांच्यावरही बंधनं होती. तुम्ही म्हणाल का? कारण ते म्हणतात ना, तुकोबराय म्हणतात, कोपला पाटील गावीचे लोक, आता मोठी मोठी प्रतिष्ठित माणसं, विसोबा खेचर सामान्य नव्हते, नाही का. मग आदेश म्हणजे आदेश त्यांचा, त्यांच्या शब्दाच्या पुढे कुणी जायचं नाही, एवढा त्या ठिकाणी दरारा होता विसोबा काकांचा. सांगितलेलं होतं या संन्याशाच्या पोरांना जर लक्षात ठेवा, कोणी त्या ठिकाणी भिक्षा वगैरे दिली तर. मग त्यांनी दिलेला शब्द, त्यामुळे बहुतेक मंडळी यांना कोणी भिक्षा देत नव्हती. क्वचित काही त्या ठिकाणी मंडळी, काही माता मौल्या असतील मोठ्या मनाच्या, थोडंसं यांची नजर चुकवून कोणी कोणी त्या ठिकाणी यांना भिक्षा वगैरे द्यायचं. भोजलिंग काकांनी यांचा सांभाळ केला. 2 कारणं सांगतात. ज्ञानोबरायाचे ताटीमध्ये जाऊन बसले त्याची 2 कारणं सांगतात. दोन्ही सांगतो मी. आता जे आपणाला पटेल ते स्वीकारा, जे आपणाला पटणार नाही ते थोडं बाजूला ठेवा. 2 कारणं सांगतात. काय झालं, एक वेळेस ज्ञानोबरायांनी अशी ती झोळी घेतली, मधुकरीची झोळी घेतली. तुम्ही बघितली आहे का मधुकरीची झोळी? नाही बघितली? हां, आळंदीला, त्यासाठी आळंदीला कधीतरी आलं पाहिजे. हां, आळंदीला आल्याच्या नंतर संस्थेतल्या विद्यार्थ्यांबरोबर कधीतरी राहिलं पाहिजे. एखाद्या धर्मशाळेत राहायचं. हां, त्या विद्यार्थ्यामध्ये की ज्या धर्मशाळेतले विद्यार्थी मधुकरी करतात त्या धर्मशाळेत राहायचं. ऐका, ती झोळी ते आम्ही केलेली आहे बरं, ती मधुकरी, ती झोळी. पण आता ती ज्ञानोबरायाची काळातली झोळी वेगळी होती, आता थोडी वेगळी आली आहे. मग ती झोळी घेतली ज्ञानोबरायांनी, आणि ज्ञानोबराय महाराज आळंदीमध्ये आले. हे राहत होते बाहेर, कुठे? सिद्धबेटामध्ये. हां, सिद्धबेटातून त्या ठिकाणी आळंदीमध्ये आले ना. आळंदी ते म्हणतात ना, भलेही ज्ञानोबराय अगदी साधकाचे मायबाप आहेत, योग्याची माऊली आहेत, गोष्ट खरी आहे. हां, अगदी मुक्तीचं दुसरं स्वरूप आहे, कैवल्य ना मोक्षच ना. हां,
मग मोक्षाचा पुतळा आहे, ज्ञानोबरायाबद्दल वर्णन केलेलं आहे नाथ महाराजांनी. कैवल्याचा पुतळा, कैवल्य म्हणजे मोक्षच ना, मुक्तीच ना. मग ऐका, प्रत्यक्ष असे ज्ञानोबराय आहेत, योगी आहेत. पण शरीर म्हटलं की या शरीर चालतं. कशावर चालतं? अन्नावर चालतं महाराज. म्हणून म्हणतात बघा की किती मोठा योगी असला, संन्यासी असला तरी मध्यानाशी तोंडवाशी. जरी झाला संन्यासी आणि मध्यानाशी तोंडवाशी, कसलाही असला तरी भूक लागते की नाही? त्याला भूक लागते. मग ऐका, मग तसं आता वास्तविक ज्ञानोबरायाचं चिंतन करत असताना ही आपली क्षुधा शांत करू शकतात, नाही असं नाही, योगी आहेत ते. पण लोकात राहायचं म्हटल्याच्या नंतर लोकासारखंच राहिलं पाहिजे बरं. ऐका, मग ज्ञानोबराय मधुकरी मागायला आलेले आहेत. काही 2-3 घरून दिलेलं, मधुकरीमध्ये दिलेलं पीठ, असं ओंजळ दिलेलं पीठ त्या झोळीमध्ये. आणि ते पीठ घेऊन ज्ञानोबराय महाराज सिद्धबेटाकडे चाललेले असताना या विसोबा काकांनी बघितलं. आणि बघितल्याच्या नंतर समोर आले, झोळी बघितली, विचारलं कुठे गेलतास ज्ञानोबरायला? अरे तुरेच. कुठे गेला होतास? ज्ञानोबराय म्हटले गावात गेलो होतो मधुकरीसाठी. बघू दे म्हणे काय दिलं मधुकरीमध्ये. झोळी अशी गळ्यातून काढली, अशी फाकवली. फाकवल्याबरोबर पीठ दिसलं, खालून धरले आणि पालथी केली. ऐका, झोळी बरं पालथी केली. आणि पुन्हा विचार केला, सांगितलंय ना म्हणे तुला गावात यायचं नाही, तुम्ही संन्याशाची पोरं, तुमचा जन्म असा झालाय तसा. आता काय ते बोलणं सांगायला नको. ऐका काय बोलले असतील ज्ञानोबरायांना. मग अरे तुम्ही गावात जर आलात तर त्या ज्या रस्त्यावरनं तुम्ही चालताय तो रस्ता त्या ठिकाणी काय होतोय? अमंगल बनतोय, अपवित्र बनतोय. तुमचे पाय नाहीत लागले पाहिजे. विसोबा काका बोलतात बरं ज्ञानोबरायाला. आणि ते खाली पडलेलं जे पीठ होतं का, थोडं 1-2 काय ओंजळीनं दिलेलं असं, त्या पिठाकडे बघितलं आणि विचार केला, आपण असं जर गेलो तर हा पुन्हा वरचं पीठ असं थोडंसं घेईल काढून, ते मातीच खालचं नाही पण असं वरचं थोडंसं अलगद घेईल काढून. म्हणून करता आपल्या पायातल्या बुटासहित त्या पिठावरून तो बूट फिरवला, मातीत पूर्णच्या पूर्ण ते पीठ मिसळलं बरं विसोबा काकांनी. हे बघितलं ज्ञानोबरायांनी, ते अनुभवलं, हा त्रास अनुभवला. आणि या प्रसंगाच्या नंतर काही जण म्हणतात की माऊलीला फार राग आला आणि रागावलेल्या अवस्थेमध्ये माऊली तिथून जे निघाले ते सिद्धबेटात आले आणि यांनी ताटी लावून घेतली असं म्हणतात. हे एक कारण सांगतात, यामुळे ज्ञानोबरायांनी ताटी लावली. आणि दुसरं एक कारण काय झालं, ते एक वेळेस महाराज मांड्यासाठी ज्ञानोबराय अधिक भावंड म्हणतात, जर आई असती सणावाराला, मांडे तुम्ही खाल्लेत का? मांडे तुम्ही खाल्लेत का? जयराम महाराज, गणेश महाराज कुठे गेले? आम्ही खाल्ले बाबा त्याच दिवशी खाल्ले गणेश महाराजांनी आम्ही. पण तो आम्ही थोडा प्रसाद खाल्ला. भारत महाराज होते. आता विजेच्या पिरियडमध्ये देहूला इकडनंच कुठनं तरी आले होते, जळगाव धुळ्याकडनंच त्या ठिकाणी. भले बघ 40-50 लाख मांडे आणले होते इकडच्या माता माऊलींनी बनवून वारकऱ्यांना खायला मांडे. चला, ते मांडे म्हणजे आपली जी पुरणपोळी आहे का तसाच प्रकार आहे तो, पण थोडी करण्याची पद्धत त्याची वेगळी आहे नाही का. तसं जर आई असती, कुठला तरी सण आलेला असेल, आई असती तर आज त्या ठिकाणी आपणाला मांड खायला मिळालं असतं. मग आता ते मांड करायचं म्हटलं की महाराज त्यासाठी मडकं लागतं, गाडगं लागतं. मग ते मडकं तर नाही, मग मडकं पाहिजे म्हणून करता मुक्ताबाई कुंभाराच्या घरी गेल्या. दिलंही म्हणे त्या कुंभाराने थोडंसं त्या ठिकाणी खापर की ज्यावरती मांड करता येऊ शकेल असं खापरही दिलं म्हणे. पण ते पुन्हा विसोबा काकांनी बघितलं आणि ते जे दिलेलं त्या ठिकाणी मडकं होतं ते काय केलं, फोडून टाकलं. फोडल्याच्या नंतर ऐका, मुक्ताबाई त्या ठिकाणी काय झाल्या,
दुःखी झाल्या, रागवल्या, ज्ञानोबरायाकडे आल्या. आणि ज्ञानोबरायाकडे आल्याच्या नंतर ज्ञानोबरायाला घडलेली घटना सांगितली. तेव्हा ज्ञानोबरायाही राग नाही बरं म्हणता येणार, क्रोध वेगळा आणि खेद वेगळा. लक्षात घ्या, क्रोध वेगळा आणि खेद वेगळा. दुसऱ्याचं वाईट करण्याची ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी इच्छा निर्माण होते का, त्याला क्रोध म्हणा. काय की मनामध्ये एखाद्याबद्दल याचं असं झालं पाहिजे, हा जो मनातला विचार आहे ना, याला क्रोध म्हणा. खेद, काय उपयोग आहे असा मनात विचार निर्माण होणं, याला काय म्हणायचं, खेद म्हणायचं. मग असा खेद मनात निर्माण झाला आणि ते नंतर पुन्हा ते पाठीवर पाठी त्या ठिकाणी हे केली आहे. पण अगोदर ज्ञानोबरायांनी त्या ठिकाणी अगदी दुःखी होऊन दार लावून घेतलं म्हणे, ऐका. आणि मग या वेळेस दार लावल्याच्या नंतर काही झालं, कुठलंही कारण आपण स्वीकारा की या कारणामुळे ज्ञानोबरायांनी घराचं, आपल्या झोपडीचं दार लावलेलं असेल. आणि मग ज्ञानोबराय आत बसलेले आहेत. ज्ञानोबराय काही दार उघडायला तयार नाही, दारच उघडत नाहीत. निवृत्तीनाथ काका त्या ठिकाणी सांगून सांगून थकले. सोपान काका बाहेरनं आवाज देत आहेत, दादा दार उघडा, दादा दार उघडा. निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत, ज्ञाना दार उघड. पण ज्ञानोबरायांनी महाराज दार लावलेलं उघडायला तयार नाही. मग एवढे खिन्न झालेले ज्ञानोबराय बास आता असं वाटायला लागलं, आता या समाजाच्या समोर यायचं नाही. बस हा विचार ज्ञानोबरायाच्या अंतःकरणात आहे. मग एवढे शेवटच्या टोकाचे विचार ज्ञानोबरायाच्या मनामध्ये आहेत, निर्माण झालेले आहेत. मग या विचारातून त्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांची छोटीशी बहीण, ज्यांचं नाव आहे मुक्ताबाई महाराज, त्या मुक्ताबाई महाराज ज्ञानोबरायाला त्या ताटीतून बाहेर त्यांनी यावं, दार उघडावं म्हणून करता फार गोड आणि फार सुंदर असा उपदेश, योग्याची माऊली ज्यांना म्हणतात त्या ज्ञानोबरायाला, साधकाचे मायबाप ज्यांना म्हणतात त्या साधकाच्या मायबापाला महाराज या मुक्ताबाई ताटीतून बाहेर येण्यासाठी महाराज सुंदर असा उपदेश करतात. नेमका तो उपदेश काय आहे? ताटीची पूर्वपीठिका मांडली, ज्ञानोबराय आत का बसले याचाही विचार आपण केला. मग आता त्या आत बसलेल्या, ताटी लावून बसलेल्या ज्ञानोबरायांना बाहेर त्या ठिकाणी काढण्यासाठी मुक्ताबाईंनी काय प्रयत्न केलेत, नेमका त्यांचा उपदेश ज्ञानोबरायाला काय उपदेश आहे. वास्तविक छोट्या असणाऱ्या मुक्ताबाई मोठ्या असणाऱ्या ज्ञानोबरायाला नेमका उपदेश करू शकतात का? बऱ्याच काही गोष्टी आहेत, त्याचा विचार आपणाला करायचा आहे. तो आपण उद्या पाहणार आहोत. आज त्या ठिकाणी याच ठिकाणी पूर्णविराम. हरी